सध्या तुमच्या हातात किंवा तुमच्या घरातल्या फ्रीजमध्ये कॅडबरी चॉकलेट आहे का? तुम्ही तुमच्या मुलांना कॅडबरी चॉकलेट देता का? जर तुम्ही स्वतः कॅडबरी चॉकलेट खात असाल किंवा मुलांना देत असाल तर ही बातमी केवळ 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 तुमच्यासाठीच आहे. कॅडबरी खाताय? सावधान. तुमच्या कॅडबरीत अळ्या. कॅडबरीत ड्रायफ्रूट नव्हे तर अळ्या. तुम्ही आवडीनं आणि चवीनं खाणाऱ्या कॅडबरीमध्ये अळ्या आहेत असं म्हटलं तर उगीच किळस करू नका, कारण पुण्यात एका कॅडबरीत जिवंत अळ्या सापडल्यात. त्यामुळे जर तुमच्या पर्समध्ये किंवा फ्रीजमध्ये किंवा हातात कॅडबरी असेल तर आत्ताच तुमच्या कॅडबरीत अळ्या तर नाहीत ना हे तपासून पहा. कॅडबरी टेम्पटेशन मला खायची होती, त्यामुळे मी ती ऑनलाईन स्विगी इन्स्टामार्टद्वारे ऑर्डर दिलेली. ज्यावेळेस कॅडबरी आली आणि त्याला मी जे रॅपर त्याचं ओपन केलं त्याच्यात 2 अळ्या मला दिसल्या. तर अळ्या दिसल्या क्षणीत मी त्याचा फोटो आणि व्हिडिओ काढला आणि साहजिक आहे तो किळसवाना प्रकार होता. तर मी ती कॅडबरी त्याच्या रॅपरसहित मी ते डस्टबिनमध्ये फेकून दिलेली. त्यानंतर मी टोल फ्रीवर त्यांच्या कॉन्टॅक्ट केला की त्यांना माहिती देण्यासाठी की असं असं माझ्यासोबत घडलेलं. तर त्यांचं मला प्रश्न असा होता की सर तुमच्याकडे ते रॅपर कॅडबरी त्याच्यासोबत जे तुम्हाला मिळालेलं आहे ते तुमच्यासोबत आहे का? पुण्यात राहणारे प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी स्विगी इन्स्टावरून कॅडबरी टेम्पटेशन मागवली आणि ही कॅडबरी खात असताना त्यांना चक्क कॅडबरीमध्ये अळ्या दिसल्या. यावेळी त्यांनी कॅडबरीचे फोटो काढून ही कॅडबरी फेकून दिली आणि यानंतर त्यांनी कॅडबरी कंपनीवर आरोप करत काय म्हटलं पाहूया. कॅडबरी टेम्पटेशन आणि मनुका प्रीमियम कॅडबरीमध्ये अळ्या आढळल्या. अळ्या असलेल्या कॅडबरीचे फोटो आणि व्हिडिओ कंपनीला पाठवले. कंपनीकडून मात्र उडवाउडवीची उत्तरं. अळ्या मिश्रित कॅडबरीची तक्रार करण्यासाठी अक्षय जैन यांनी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी कॅडबरी कंपनीकडून रॅपर कॅडबरी आपल्याकडे आहे का अशी उलट विचारणा झाल्याचं त्यांनी सांगितलंय. यावेळी कंपनीनं काय खुलासा केला तेही पाहूया. आम्हाला खेद आहे की आमच्या उत्पादनामध्ये असा अनुभव आला. कृपया भविष्यात असं काही घडल्यास आम्हाला ते चॉकलेट आणि त्यामध्ये सापडलेले घटक पाठवा. तुमच्या समस्येचं निराकरण करू. या सगळ्या प्रकारानंतर केवळ रस्त्यावरचे उघडे पदार्थच आरोग्यासाठी धोकादायक नाहीत तर सीलबंद पदार्थही आरोग्याला अपायकारक ठरू शकतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. पुण्यातील हे अळयुक्त चॉकलेट एखाद्या चिमुरड्यानं खाल्लं असतं तर काय अनर्थ घडला असता. तुम्ही जर स्वतः किंवा तुमच्या मुलांना कॅडबरी चॉकलेट देत असाल तर आता एकदा नव्हे 100 वेळा विचार करा. सचिन जाधव, साम टीव्ही, पुणे.